नमस्कार, मी प्रियंका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अतिशय महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. तर सर्व निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना आता 1500 रुपयांच्या ऐवजी पैसे वाढवून 2100 रुपये करण्यात येणार आहे असे घोषणा केली होती. म्हणजेच आता सर्व निराधार तसेच वृद्ध व्यक्तींना 2100 रुपये मिळणार आहे अशी बातमी समोर आली होती. तरी ते अर्ज कुठे करायचा आहे, लाभार्थी पात्र काय असणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळ्या जॉब अपडेट्स व जे नवीन आलेल्या योजना त्या संदर्भात सविस्तर माहिती असते. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊयात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्रकार परिषदेमध्ये अशी घोषणा केली होती की सर्व निराधार व्यक्तींना आता 1500 रुपयांच्या ऐवजी त्यांच्या मानधनामध्ये वाढवून 2100 रुपये वृद्ध व्यक्तींना देणार आहे. तसंच निराधार लोकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी आहे. तर या ठिकाणी संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना महिन्याला आधी 1500 रुपये भेटत होते, म्हणजेच 1500 रुपये भेटत होते. आता त्यामध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यक्तीला 2100 रुपये देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे 1500 रुपये सुद्धा सरकार लाभार्थ्यांना वेळेवर देत नव्हते. त्याचप्रमाणे आपल्याला यामध्ये काही लोकांना आहे की मागच्या 4 महिन्यापासून कोणत्याही प्रकारचे पेन्शन सुद्धा मिळालेली नाही. पण संजय गांधी निराधार योजना ही भारतीयांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे की प्रत्येक जे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत आहे त्यांना 2100 रुपये असे वाढ करून देणार आहे व त्यांना निराधार असलेल्या लाभार्थ्यांना नक्कीच या योजनेचा फायदा होईल असे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. तर संजय गांधी निराधार योजना कोणासाठी आहे तर निराधार व्यक्ती, अंध, विकलांग, अनाथ मुलांना, दीर्घ आजारी व्यक्ती, घटस्फोटी स्त्रिया, सोडलेल्या महिला अशांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ मिळू शकतो. तर सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये वाढ करण्यात येणार आहे. तर लवकरात लवकर निराधार व्यक्तींना सर्व हप्ते लवकरात लवकर जमा व्हायला पाहिजे आहे. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुढील अपडेटसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.